आनंद ॲग्रो समूहाची वैभवशाली वाटचाल। आनंद ॲग्रो उद्योग समूहाने गेल्या 1.5 दशकात पोल्ट्री उद्योगात दंतकथा वाटावी अशी यशकथा साकारली आहे। समूहाच्या यशस्वी प्रयत्नांमुळे उत्तर महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली। हा चमत्कार एका रात्रीत घडला नाही, त्यामागे अनेक गोष्टी आहेत। समूहाचे उच्च दर्जाचे ब्रीड, उच्च शिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, सरकारी प्रोत्साहन, बँकेचे सहकार्य यांचाही या यशकथेत मोलाचा वाटा आहे। संकटांचे संधीत रूपांतर करणारे कंपनीचे चेअरमन उद्धव आहिरे यांच्या उद्यमशील नेतृत्वामुळे आनंद ॲग्रो समूह आज सन्मानाने उभा राहिला आहे। आनंद ॲग्रो उद्योग समूहाची मुहूर्तमेढ 1997 साली रोवली गेली। प्रारंभी 3000 पक्षी क्षमतेच्या पोल्ट्री शेड पासून समूहाच्या उद्योजकीय वाटचालीचा प्रारंभ झाला। सन 2002 मध्ये आनंद हायचरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली। त्याद्वारे विविध भागातील शेतकऱ्यांसाठी करार पद्धतीने कुक्कुटपालन सुरू केले। आज घडीला करार पद्धतीने कुक्कुटपालनाचा विस्तार होऊन सुमारे 850 सहयोगी शेतकरी कंपनीशी जोडले गेले असून ते यशस्वीपणे व्यवसाय करीत आहेत। नाशिकसह ठाणे, पालघर, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यात कंपनीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 4000 व्यक्तींना रोजगार उपलब्ध झालेला आहे। करार पद्धतीतून व्यवसाय वृद्धी सुरू असताना स्वतःचा ब्रीडिंग फार्म असावा या उद्देशाने सन 2005 साली दह्याने येथे ब्रीडर फार्म सुरू केला गेला। आज मितीस दह्यानेसह हिंगळवाडी, एकलहरे, ढेकाळे या ठिकाणी जवळपास 1,25,000 ब्रीडर्स असून रोज त्यापासून 60,000 अंडी उत्पादित होतील इतक्या क्षमतेचा ब्रीडिंग उद्योगाचा विस्तार झालाय। ब्रीडिंग फार्म साठी लागणारे पॅरेंट पक्षी हे आशिया खंडातील सर्वात मोठा पोल्ट्री समूह म्हणजेच व्यंकटेश्वरा हायचरीज कडून खरेदी केले जातात। उत्कृष्ट उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेच्या आधारे आनंद ॲग्रो समूह आज उत्तर महाराष्ट्रात क्रमांक 1 ची पोल्ट्री कंपनी म्हणून ओळखली जाते। कंपनीने उत्कृष्ट व्यवस्थापन आणि बायोसिक्युरिटी ठेवण्यासाठी कुशल आणि तांत्रिक कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली। त्यांच्याद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्यात येते। ब्रीडर फार्म मधील उत्पादित अंड्यांच्या उबवणीकरिता डहाणू येथे अद्ययावत आणि प्रतिमा 20 लाख उबवण क्षमता असलेली हायचरीज उभारण्यात आलेली आहे। त्याद्वारे रोज जवळपास 60,000 एक दिवसाच्या पिल्लांची निर्मिती केली जाते। पोल्ट्री व्यवसायातील खर्चात 80% खाद्याचा खर्च असतो। त्यामुळेच कंपनीने देवळा तालुक्यातील भौर येथे अद्ययावत आणि संगणकीकृत खाद्य निर्मितीचा कारखाना उभारला। रोज जवळपास 400 मेट्रिक टन खाद्याचं उत्पादन केले जातं। खाद्य निर्मितीसाठी लागणारी औषधे आणि कच्चा माल, मका आणि सोया मिलची तपासणी कंपनीने जर्मनी येथून आयात केलेले अत्याधुनिक मशीनद्वारे करण्यात येते। मक्याचा वर्षभर सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कंपनीने स्पेन येथून 1 लाख क्विंटल क्षमतेचे 2 सायलोज उभारले। याशिवाय अद्ययावत गोडाऊन देखील उपलब्ध आहे। पोल्ट्री खाद्यासाठी थेट मका खरेदीचा उपक्रमही कंपनी राबवते। त्यामुळे शेतकऱ्याच्या मालास बाजाराच्या तुलनेत चांगला दर मिळतो। कंपनीचे प्रशासकीय कार्यालय नाशिक येथे आहे। कुशल कर्मचारी वर्ग, अद्ययावत संगणकीकृत व्यवस्थेद्वारे येथूनच कामकाज पाहिले जाते। प्रत्येक कामात परिपूर्णता आणि सतत नवीन संकल्पनांची अंमलबजावणी यामुळे आनंद ॲग्रो समूह प्रगती पथावर आहे। सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी म्हणून आनंद ॲग्रोची ओळख आहे। आमचा व्यवसाय हा सगळा ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे आणि ती ग्रामीण लोकांसोबत आम्ही जोडले असल्यामुळे ती बांधिलकी आम्ही आमच्या उद्योग समूहाने अनेक वर्षे सांभाळलेली आहे। आमची पोल्ट्री फार्मची जी युनिट्स आहेत 5 गावांमध्ये आमची युनिट्स आहेत कळंब तालुक्यामध्ये, त्या सगळ्या 5 गावाच्या शाळांमध्ये आम्ही दरवर्षी शालेय दप्तर देतो। जी विशेष प्रावीण्य मिळवतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं, त्यांना आम्ही प्रमाणपत्रही देतो। त्याच्यानंतर काही ठिकाणी आम्ही मुलांसाठी सायकलीचं पण वाटप केलेलं आहे, काही ठिकाणी गणवेशाचं वाटप केलेलं आहे। अशी काही ठिकाणी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिलेली आहे। आता नुकतंच मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही काकाने आणि खेळगाव दोघं शाळांना आम्ही कॉम्प्युटरचा पूर्ण सेट आम्ही त्या शाळेसाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉम्प्युटर सेट तिथं लावून दिलेला आहे। सध्या नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण भागात एक पर्याय म्हणून कृषी औद्योगिक व्यवस्था उभारण्यासाठी आनंद ॲग्रो समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे। हे समूहाचे नवे ब्रीदवाक्य सारे मिळून समृद्धीकडे त्याचेच द्योतक आहे।